सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. जनाबाईच्या सुळाचं पाणी झालं आणि महाराज जे भक्त होते त्यांच्या आनंदाला पारावार नाही. जे मजा पाहायला आले होते की जीवनभर देवाचं भजन केलेलं कसं जाणं लागतंय, ते म्हणले चला रे आता काही मजा नाही येत इथं इथं. त्याने आपले हात झटकले निघाले वापस, म्हणले आता काही आनंद येत नाही. महाराज अशा जनाबाई भगवंताच्या अत्यंत प्रिय असलेल्या जनाबाई गौऱ्या पाहायला गेल्या. गौऱ्या पाहायला देव गौऱ्या बघू लागायचे. महाराज एवढ्या मोठ्या गौऱ्या असायच्या आणि त्या उचलायच्या, बरोबर आहे का नाही. मग ते एका माणसाला उचलं ना म्हणून एक वेळेला जनाबाईची चप्पल तुटली होती. ऐका, चप्पल तुटली आणि मग चप्पल तुटली ते एक तुटली तर एक घालता येत नाही म्हणून ते गाठोडं बांधलं आणि जनाबाईने त्या गाठोड्याच्या वरून ती चप्पल काय केली तुम्हाला माहिती आहे ना, काड्याची मोळी बिळी असली की वरून तशी वरून, आणि सांगितलं देवा अरे उचलत नाही, उचलून माझ्या डोक्यावर दे. मला भगवंतानं ते उचललं गाठोडं आणि जनाबाईच्या डोक्यावर द्यायच्या ऐवजी आपल्या डोक्यावर घेतलं. जनाबाई म्हणले अरे देवा, लोक तुझा अभिषेक करतात बाबा दह्यानं दुधानं तुपानं, आणि तू माझं हे डोक्यावर घ्यायला लागला. अगं थांब ग जने, घेऊ दे मला. अरे पण लोक हसतील ना. म्हणे हसू दे ना, लोकांना काय काम आहे, हसायचंच काम आहे. असू दे म्हणले, काय अडचण नाही, ठीक आहे देवा. महाराज भगवंत ते गाठोडं घेऊन चालले आणि जनाबाई बरोबर गाव जवळ आलं पंढरपूर. आणि जवळ गाव आल्यावर जनाबाई म्हणल्या पुढून आडव्या झाल्या, देवा हात जोडते म्हणल्या, पाया पडते. काय ते आता गावात गाठोडं माझ्या जवळ दे, गावात तरी दे ना देवा. लोक काय म्हणतील, मला नावं ठेवतील. ठीक आहे म्हणाले जने, घे. ऐका भगवंतानं काय केलं, आपल्या डोक्यावरचं गाठोडं जनाबाईच्या डोक्यावर दिलं आणि गाठोडं डोक्यावर दिलं आणि वरच्या चपला काढून घेतल्या, तुटलेल्या चप्पल काढून घेतली आणि स्वतःच्या डोक्यावर जगाच्या बापानं चप्पल घेतली. सेवकाच्या श्री घेऊन चालता तुका, सेवकाच्या श्री घेऊन चाले पादुका, सेवकाच्या श्री धरणी सेवकाच्या श्री चाले पादुका. सत्यभामा दान करी उजुनाही अंगीकारी बोला. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी. सेवकाच्या श्री ठेवून चाले पादुका, सेवकाच्या शिरी धरोनी चाले पादुका. भगवंतानं चपला आपल्या डोक्यावर घेऊन नाचाव्यात एवढा जनाबाईचा अधिकार देवानं मला तुकोबाराय म्हणतात. नामयाची जनी सवेवेची शेनी. भगवंतानं गौऱ्या वेचण्यासहित अनेक कामं करू लागले. पुढचं उदाहरण तुकोबाराय. जनाबाईनं वेगळं आपलं असं काही मानलेलं नाही, आपलं अस्तित्व सिद्धच केलं नाही. नामयाची जनी, नामदेवाची दासी. कोणी विचारलं कोण, नामदेवाची दासी, असंच नाव सांगायच्या. पुढचं उदाहरण देतात. धर्माघरी पाणी वाहे झाडी, धर्माघरी पाणी वाहे आणि पुन्हा झाडी. धर्मराजाच्या घरी देवानं पाणी वाहिलं आणि पुन्हा काय काम केलं, झाडलं झाडलं झाडून काढलं. कधी झाडलं,
राजसूय यज्ञात सगळ्यांना काम देवानं वाटून दिले. पांडवाच्या राजसूय यज्ञात महाराज वेगळे वेगळे काम वेगळे वेगळ्याकडे वाटून दिले. पण स्वतःकडे कोणतं काम घेतलं महाराज? महत्वाचं खातं होतं अर्थ खातं. सगळ्यात महत्वाचं खातं कोणतं आहे? अर्थ खातं. म्हणजे खजिनदार हे सगळं धन जमा कोणाच्या ताब्यात द्यायचं. महाराज देवानं त्या सभेत अशी सभा बसलेली. सगळे म्हणले, धर्मराजा म्हणले देवा द्या खाते वाटप करा तुम्ही. देवानं खाते वाटप सुरू केला. महाराज सगळे खाते वाटप केला. म्हणले दान द्यायला कोण ठेवायचं? दाता कोण? म्हणले दान द्यायला ठेवायचा कर्ण. कर्णाचं नाव ऐकलं धर्मराजा उभे होते तर बसले. कारण कर्णासारखा काय नाही, दाता नाही दाता. कारण महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं वर्णन करावं. कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता स्मरांगणी, स्मरंगणी माने व्यापीला रणी, पाडून मागची दोन्ही दाखतयाचे, कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापी याला रणी, मागाशी पाडोनी तेथे दात तयाचे. त्या ठिकाणी देवानं काय मागितले? दात. मला स्वतःच मरण स्वीकारलं पण दातृत्व सोडलं नाही. काय शूरवीर कर्ण होता. त्याच्याकडे दिलं. म्हणले वाटप खातं. म्हणले ठीक आहे. आणि खजिनदार कुणाला करायचं? महाराज खजिनदाराचं नाव देवान सुचवलं. म्हणले दुर्योधन. दुर्योधनाचं नाव ऐकलं धर्मराजाला चक्करच आली. देवाला बाजूला बोलवलं. म्हणले देवा वाटोळं झालं. पहिल्या दिवशीच काला करणं लागतोय आता. शेवट होत नाही कार्यक्रमाचा. म्हणले का? कारण आमचा सगळ्यात जर हितचिंतक कोण असेल तर दुर्योधन. बरोबर आहे ना? हितचिंतक होता का? अरे त्याला तर यांचं वाटोळच करायचंय म्हणला पहिलं. त्याला तर यज्ञच नाही वाहू द्यायचा. नाविलाजान कसा तरी येऊन बसलाय आणि त्याला तुम्ही धन वाटप करायला आणि कर्णाला तुम्ही सगळे हे करायला. देव म्हणले मग धर्मराजा काय खाते बदलू का? महाराज धर्मराजा म्हणले देवा आता खाते बदलायच्या भानगडीत पडू नका. सरकार पडन. खाते बदलणं दुर्योधनाचं खातं बदलणं कर्णाचं एवढं सोपं नाही. युद्ध होईल आता. कारण सोपं आहे का ते? त्याचे आमदार घेऊन निघून गेल्यावर आम्हाला पहिलं दिलं नंतर नाही दिलं आम्ही चाललो. कुठून सरकार होईल? बहुमत नाही सिद्ध होणार. म्हणले नाही जमत द्यावा आता. देव म्हणले मग विश्वास आहे का माझ्यावर? म्हणले आहे. म्हणले मग गप्प बसा. चला महाराज भगवंतालाही काही काही घटना माहिती असताना अगोदर देवाला. प्रारंभी जरी वाटत असलं आपल्याला हे चुकीचं होतं पण ते भगवंत ते योग्यच असते. मग त्यांच्याकडे दिलं. महाराज अशा कामाच्या वाटण्या केल्या. ते पुढं त्या दुर्योधनाच्या हातावर मत्स्य चिन्ह वगैरे होतं ते वेगळं. आणि पण भगवंतानं आपल्याकडे काम घेतलं. आणि कोणतं काम घेतलं? झाडून काढण्याचं काम घेतलं. पत्रावळी उचलण्या. द्रौपदी मातेकडे वाढायचं काम दिलं. वाढायचं काम द्रौपदी मातेकडे होतं असं म्हणतात. महाराज मी वाचलं नाही पण असं महात्म्यांच्या मुखातून ऐकलंय की 10,000 माणसं एकदा बसले तर द्रौपदी माता एकटी वाढत होती म्हणे. 10,000 माणसं एकटी. आणि कुणाच्या ताटात काय कमी एका जागेवरून कळत होतं. कुणाला काय काय अधिकार असेल महाराज? कुणाच्या ताटात काय कमी आहे द्रौपदी मातेला एका जागेवरून कळत होतं. आमचा एकच जर धर्मराजा जेवायला बसला आणि द्रौपदी वाढायला बसली, द्रौपदी वाढायला बसली तर एकट्या पोळी त्याला म्हण लागतील अगं पोळी संपली. म्हणजे एका मालकाच्या ताटातली संपलेली पोळी समोर बसून असूनही लक्षात येत नाही. बरोबर आहे का नाही? आणि मग संपली म्हणल्यावर मिळती का लगेच तिकडून? मिळते का? नाही का? मग काय होतं? अहो का मग प्रत्येक गोष्ट मागेतच असते का? समोर टोपलंय दुरडी समोरच आहे घ्या जाऊ द्या. महाराज भगवंतानं खालचे काम. याचा अर्थ काय आहे? खालचे काम केले. धर्माघरी पाणी वाहे झाडी पाणी भरलं. महाराज झाडून काढलं. असे काम भगवंतानं केले.
आता खूप मोठा अभंग आहे, चरित्रही गोड आहेत सगळेच. आता धर्मराजाचं पांडवाचंही चरित्र पहिल्यापासून सांगायचं म्हणलं तर खूप गोड आहे, पण आता सगळे आपल्याला होणं शक्य नाही. 10 चरित्र झाले आपले, 10 झाले का? हा, असं आहे का नाही? 10 झाले असतील बहुतेक. 13 राहिले, ते पुढच्या एखाद्या सप्त्यात, आहे का नाही? आपल्याला काय चाल द्यायचं. महाराज, ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण कार्यक्रम करत आहोत, खालच्या सप्त्यात पुढची राहिलेली आहे की नाही? ज्यांच्या निमित्तानं उद्या ज्यांचं पुण्यस्मरण वामन भाऊ महाराज, आहे का नाही? भगवान बाबांचं सुरुवातीला झालं आणि उद्या वामन भाऊ महाराज. महाराज खूप शापादपी शरादपी महात्मा. त्यांच्या आईचं नाव राहीबाई आणि वडिलाचं नाव तोलाजी असं होतं. माता राहीबाई भाग्याची खान, पिता तोलाजी हा पुण्यवान, पुत्र जन्मला रत्ना समान, तयाशी शोभे नाव वामन, असं त्यांच्या चरित्रात आलेली ओवी. जन्माला आले, आता योग भ्रष्टच महात्मा असतात. जन्माला आले आणि जन्मल्यावर आई गेली. अरे मोठ्या मोठ्यांच्या जीवनात काय मोठे मोठे काय येतात. आई गेली. आता एवढंस लेकरू येते आणि आजी होती, आजी म्हातारी. त्या आजीजवळ ते लेकरू दिलं आणि सांगितलं याचा सांभाळ आता तुम्हाला करायचा आहे. त्या आजीनं ते लेकरू घेतलं आणि काय महाराज भगवंताची लीला असते पा. त्या आजीला, म्हातारी आजी होती, लेकरू मांडीवर आलं की त्या आजीला पान्हा फुटला. आणि मला कशा करता सांगायचं, काय 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 ताकद आहे या संत महात्म्यात, काय ताकद, काय शक्ती आहे महाराज, काय बळ आहे. आणि म्हणून त्या आजीला पान्हा फुटला आणि अशा आजीनं त्यांचा सांभाळ केला. काय असतं, पूर्वीपासूनच बरेच वेळेस असं होतं, हे आई वडील ज्याचे लहानपणीच गेले त्या लेकरांवर मुळात जरा स्वभाव त्याचा काय असतो, असतोच थोडा रागीट म्हणा, खटपट करणारा असा. आणि म्हातारीचं कोण ऐकणार आहे, म्हणून पहिल्यापासूनच थोडे जरा हेच होते. पण महाराज पूर्वीचे संस्कार या जन्मात येत असतात, आहे का नाही? पूर्वीचे संस्कार. आणि म्हणून अशा पूर्वीच्या संस्कारानुसार भक्तीची आवड, भजनाची ओढ, आणि महाराज त्यांचा स्वभाव एवढा रागीट होता म्हणे, एवढा रागीट होता की त्यांच्या समोर एखादी घटना घडली आणि त्यांना जर ते खटकलं आणि जर काही वेडवाकडं बोलले, कामच झालं. पुन्हा देवही त्याच्यात काय करणार नाही, बदल. पण महाराज एवढे कठोर होते, पण एवढे कोमल होते. एकदा त्यांच्याकडे चोर आले म्हणे, चोरी करायला गडावर चोर आले. आणि ज्या वेळेला चोर आले तर त्यांनी पाहिलं, काय रे म्हणले, कोण आहे? महाराज त्या चोर पळून जायची सोयच नाही की बुवा महाराज आता मागं लागेल आणि तो पळून जाऊ. पळून जाण्याची सोय नाही का? बाबांनी जर एखादा शब्द टाकला तर जाग्यावर, म्हणून पळून जायची नाही. पाहिलंय ना बाबांनी. आता समोर आले, पटापटा पाया पडले. कशा करता आलात रे? म्हणले बाबा चोरी करण्याकरता आलोय. खरं सांग नाही, चोरी करण्याकरता आलोय. म्हणले चोरी करायला आले का? म्हणले काय न्यायचंय तुम्हाला माझ्याजवळून? जा घेऊन, जे न्यायचं ते काय करा, घेऊन जा. काय न्यायचं तर न्या. महाराज काय म्हणतील ते? नाही 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 बाबा काय नाही लागत. अरे काय नाही लागत तर आले कशाला मग? चोरी का करता? म्हणले बाबा खाण्यासाठी. आणि पहिले जास्त चोऱ्या कशासाठी व्हायच्या? खाण्यासाठीच व्हायच्या. मला नाविलाजच होता, काही तर मार्गच नव्हता, नाविलाज होता. म्हणले बाबा खाण्यासाठी आम्हाला चोरी करावी लागते, नाविलाज हे आमचा. बाबांनी सांगितलं, अरे आज जेवले का नाही रे? पहा महाराज काय कठोर अंतकरण आहे, पण किती कोमल आहे. जेवले का नाही राज? सांगितलं बाबा आज दिवसभराचं आम्हाला अन्न मिळालं नाही, सकाळपासून अन्न नाही, नाहीच खायला तर खावं काय, आणि म्हणून चोरी करायला आलो. महाराज बाबांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले, अश्रू बाहेर पडले. आणि पाठीवून हात फिरवला.
आणि वामन भाऊ महाराज म्हणतात, मी ही घटना का सांगतोय, कारण आपण दुसऱ्या घटना भरपूर ऐकल्यात, पण शाप दिलेल्या, कोणाला बोललेले, कोणाला मर म्हणले तर मेलं, हो ते मान्य आहे ना, आहेच ना ते, हो झालंच ते, पण याही बाजूने विचार करणं संताचा गरजेचं आहे. याही बाजूनं भगवान बाबांनी कोणाला जीवनात शापच नाही दिला, चला जीवनभर त्रास सहन केला, पण आणि वामन भाऊपेक्षा निश्चित त्रास भगवान बाबाला जास्त झाला. का? कारण जो साप फणा उचलत नाही त्याला काठ्या जास्त खाव्या लागतात, बरोबर आहे ना. वामन भाऊचा असं म्हणत हिंमत नव्हती कोणाची पुढं जायला, साधी नव्हती, तर मग त्रास द्यायला कशाला जाईल. आणि भगवान बाबाचं असं होतं की अरे त्रास द्या, काही करा, जसं आंब्याच्या झाडाला दगड मारला तरी काय मिळणार आहे, आंबा, तसं भगवान बाबाला ज्यानं दगड आणले भगवान बाबांनी त्याच्यावर कृपाच केली, त्याच्याकरता काही नाही केलं. पण वामन भाऊ महाराज तसं नाही. महाराज पडक महात्मा म्हणून जवळ कोणी नाही, त्रास कमी झाला त्याचा परिणाम. पण या बाजूनं महाराज वामन भाऊ महाराज रडायला लागले आणि सांगितलं, महाराज तेवढ्या रात्री आपल्या सगळ्या पोरांना उठवून स्वयंपाक करून त्या चोरांना काय केलं, जेवू घातलं आणि सांगितलं, एक लक्षात ठेवा, संताचे शब्द काय करतात, काय करतात. सांगितलं, कशा करता चोरी करता रे, म्हणले खाण्याकरता करतो बाबा. सांगितलं, आज मी शब्द देतोय, याच्यानंतर चोरी करू नका, तुम्हाला जीवनात खायला कमी पडणार नाही, खायला कमी नाही पडणार, हा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि महाराज आज पाहतात लोक, त्या सगळ्या मंडळीचं पाहतात की आज ते कोट्यावधी अब्जावधी येतात, काही कमी नाही त्यांना, एवढं त्यांना काही एक संताचा एक शब्द आहे. आणि म्हणून मला संताचं दोनही बाजू आहे, कठोरही असतात आणि तुकोबाराय तर म्हणतात, आम्ही मेनापेक्षा मऊ आहोत. मऊ मेनावूनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आता, कठीण वज्रास भेदू आता. आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आता, विष्णुदास मऊ में नवूनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आता. मऊ में नवूनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आता, कठीण वज्रास भेदू आता. आम्ही विष्णुदास कठीण वज्रास मऊ मेनावून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. महाराज मऊ इतके आहोत की मेनापेक्षाही आणि कठीण इतके काय. महाराज विकाराविषयी झटत असताना आम्ही वज्रापेक्षा कठीण आहोत, पण एखाद्या दीन दुबळ्यासाठी आम्ही मऊ मेनापेक्षाही काय आहोत, मऊ आहोत. महाराज भगवान बाबांनी सुद्धा आणि त्यावेळेला गरिब्या खूपच होत्या बो, असं नव्हतंच एवढं. आज पहिल्यापेक्षा भरपूर फरक पडलाय. गरिब्या होत्या, पण असं भगवान बाबाचं तर एक असं होतं महाराज, असं म्हणतात की श्रीमंताच्या महालात नव्हते जात, आणि कुठं जायचे, गरीबाच्या झोपडीत जायचे. गरीबाच्या, ते आपले शेलूला महाराज आहेत, ते आहेत ना, मला नाव आठवणं त्यांचं आता, सोनार आहेत ते, शेलूलाच राहतात, सोनार आहेत महाराज. काय बाबांचं होतं पा, भगवान बाबा आले टांग्यात एका श्रीमंत माणसाकडे जेवायला, माणूस श्रीमंत आणि त्याच्याकडे जेवायला. बंगला, वाडा असेल मोठा त्या काळातला तो वाडा,
बाबा आले, सगळी मंडळी बसली, 10-20 माणसं. आता बाबा बरोबर नेहमीच 50-50 माणूस चालायचं. बसलेले मंडळी, त्यांनी काय केलं, एवढे लोक पाहिले आणि बाबा करता काही जेवायला काय केलं असेल, चांगलं केलं असेल काहीतरी, म्हणून त्यांनी सगळ्या दुसऱ्यांकरता आपलं भाकरी बिकरी, बेसन भाकरी काय केल्या आणि दारा म्हणले पंक्ती. बाकीचे बसले, बाबाही बसले, पंक्तीलाच बसले. ते आला तो माणूस, तो म्हणला उठा बाबा, काय तुम्ही आत चला म्हणे. बाबाला वाटलं काही पूजा वगैरे काय असेल. बाबा उठले ना आत गेले आणि आत गेल्यावर सांगितलं, ऐका, आत गेल्यावर सांगितलं तुम्ही आत बसा म्हणे जेवायला. म्हणले का? म्हणे तुमच्याकरता चांगले पदार्थ केलेत. आणि म्हणले त्या बाहेरच्या करता म्हणली बेसन भाकर. बाबा म्हणले का रे, माझ्या लेकराला बेसन भाकरी खाऊ घालतो, मला पुरणपोळी खाऊ घालतो, आई कस काय जेवण? मला ताड बाहेर आले आणि बाहेर येऊन पंक्तीला नाही बसले. भगवान बाबा राग राग भगवान बाबा पंक्तीला नाही बसले. मग उठार म्हणले, चला याच्या घरी नाही जेवायचं आपल्याला. फकड महात्मा त्याच्याकडून घ्यायचं का द्यायचं, काय करायचं? उठा म्हणले, याच्या घरी नाही जेवायचं, चला. निघले महाराज. समोर एक झोपडं होतं आणि त्या झोपड्यातून ती म्हातारी पाहत होती. या गोष्टी काय पुराणातल्या थोड्याच आहेत, आत्ताच्या आहेत ना या. ती म्हातारी पाहत होती. तिनं पाहिलं की बाबा न जेवता चालले, पुढं गेली आणि पायावरच दंडवत घातला आणि पाय धरले. बाबा उपाशी तुम्ही जर गेले तर आम्हाला गावाला शाप लागल, वाटोळं करील देव बाबा आमच्या गावाचं. श्रद्धा असते हो, काही काही माणसाची श्रद्धा असते महाराज. बाबा वाटोळं करील देव आमच्या गावाचं, तुम्ही उपवाशी गेले, देवाला सहन होणार नाही. चटणी भाकर माझ्या गरीबाच्या इथं खा, गरीबाच्या इथं जे असेल. बाबा म्हणले अशी इच्छा आहे का? चला रे म्हणले. पण बाबा माणसं पण 20, 25, 30 काय माणसं आहेत, माणसं जास्त आहेत, थोडा वेळ लागल. बाबा म्हणले मला तरी पुढे जाऊन काय करायचंय, लागू दे, बसतो तुझ्या दारात भजन करत. आम्ही मला झोपडीच्या पुढं बसली. तिनं काही 4-2 बाया आणल्या असतील, बोलून काय केलं, साधं आपलं जे असेल ते जेव घातलं आणि एवढूसं लेकरू, ते एवढूसं लेकरू असं चाललं. त्या म्हातारीच्या झोपड्याकडे पाहिलं बाबानं. काय गड्या म्हणले, माणसं जास्त झाली आहेत, घर लहान झालंय, पण काय म्हणले होईल, एवढे माणसं काय याच्यापेक्षा डबल माणसं बसतील, एवढं घरही होईल. बोलता बोलता बोलले आणि ते लेकरू आलं धरलं, त्यांनी मांडीवर घेतलं. हा असं काहीतरी भाजीत हात घातला होता, भाजीत हात घातला, हो भाजीत हात घातला. काय म्हातारीला वाटलं बाबाच्या मदत मदत करतोय म्हणून हाणलं. हो मारू नको. अरे म्हणले कीर्तनकार होणार आहे, महाराष्ट्रात भर मोठा होणार आहे, काय होणार आहे पुढं, कीर्तनकार होईल म्हणले. राहू दे त्याला काय करू नको. आणि महाराज आज ते महाराज आपल्या इथे बरडेल कीर्तन झाले त्यांचं. हा बोकन महाराज, बोकन महाराज ते काय आज बरडेल कीर्तन झालं ना. मला वाटतं भगवान बाबाच्या पुण्यतिथीलाच घेतलं होतं शेलू. महाराज काय असेल बरं बघा तुम्ही. आणि ते म्हणले मोठा बंगलाही झाला, बाबाचा आशीर्वाद त्यांनाच मिळणे, बाबाचा आशीर्वाद आहे ना महाराज. मला धन धन हे नाही सांगायचं नाही याच्याकरता की संतांचे शब्द काय करतात, जीवन बदलून टाकतात महाराज, जीवन जीवन. आणि एक ऐका, संत त्याच वेळेला आशीर्वाद देतात ज्या वेळेला प्रसन्न होतात. आशीर्वाद कधी देतात? मी ज्या आशीर्वादाच्या वामन भाऊच्या आणि भगवान बाबाच्या 2 घटना सांगितल्या. आशीर्वाद कधी देतात संत? कुणालाही संतांना काय दुकान टाकलं काय, ते 100 रुपये द्या आशीर्वाद, 100 रुपये द्या आशीर्वाद, डोक्यावर हात ठेवला कल्याण, बेटा तेरा कल्याण होगा. नामदेव शास्त्री सांगतात बेटा तेरा कल्याण होगा, बेटा तेरा कल्याण होगा. बाबा तेराच कल्याण नाही होगा बेटे का क्या करे, बाबाच कल्याण नाही झालं, बाबाच कल्याणला चाललाय तिकडं, बेट्याचं काय करणार, बरोबर का नाही? ऐका, संत आशीर्वाद देतात पण कधी प्रसन्न झाल्यावर. कधी देतात? प्रसन्न झाल्यावर. आणि संत प्रसन्न कधी होतात? ऐकून घ्या सगळा, लिंक पहा. संताचा आशीर्वाद जीवनात मिळाला, जीवन बदलून जातं. संत आशीर्वाद कधी देतात? प्रसन्न झाल्यावर. संत प्रसन्न कधी होतात? संताची पूजा केल्यावर. संत प्रसन्न कधी होतात? संताची पूजा केल्यावर. म्हणले महाराज सोपं आहे, सोपं आहे, त्यात काय अवघड आहे? उद्या तर आम्ही 5-10 किलो फुलं आणतो, मोठाले हार करतो, भगवान बाबाला आंघोळी घालतो, दुधानं दह्यानं तुपानं स्नान घालतो, पूजा करतो, झाले प्रसन्न. ही पूजा नाही,
तुकोबारायांनी त्या पूजा कोणती आहे ते सांगितलंय. शुद्धचर्य आहे संताचे पूजन, लागतची धन नाही वित्त. संताची पूजा काय आहे? शुद्धचर्या, शुद्ध आचर्या, शुद्ध आचरण ठेवणं ही संताची पूजा आहे. नाही तर दिवसभर देव चोळत असेल, संत चोळत असेल, आणि जर आचरणात बिघाड असेल तर देवही प्रसन्न होत नाही आणि संतही नाही. शुद्ध आचरण ही संताची पूजा आहे. आणि महाराज शुद्ध आचरण ठेवलं की संत प्रसन्न होतात. माऊली काय कोणावरही कृपा करतात का? आपण प्रमाण नेहमी देतो, नेहमी ऐकतो. काय ज्ञान होय मुढा आती मूर्खत्या. अरे हो ना, मग कोणालाय का? नाही 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 नाही, करील ते काय नो हे महाराज. परी आता सांगितली ना बाबान, परी परी पाहे बीज. बीज शब्दाचा अर्थ आहे अंतकरण. माऊली काही करायला तयार आहेत, पण अंतकरण पवित्र लागतंय. साधकाचा माये बाप निवडच आहे. ऐका, संत आशीर्वाद देतात. तुकोबराचं दुसरं एक प्रमाणे, आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. तया जाती त्यांना आशीर्वाद देतात भगवंत संत. कुणाला? ज्याच्या चित्तात देवाची आवड आहे. याचा अर्थ देवाची आवड त्याच वेळेस लागेल ज्यावेळेला आतले विकार बाहेर पडतील. आहे का नाही? गातीले बाहेरी नाम करो दोरी. म्हणून शुद्ध आचरण असणं ही देवा संताची पूजा आहे. संत प्रसन्न करून घ्यायचे का? भगवान बाबाला वामन भाऊला प्रसन्न करायचंय का? हसावं वामन भाऊना आपल्याला पाहून भगवान बाबांना असं जर वाटत असेल तर आचरण पवित्र ठेवणं गरजेचं आहे. म्हणले आचरण पवित्र कशानं करायचं? पुन्हा ती एक भानगड नाही का नाही? आचरण पवित्र नामस्मरण. आणि एक करा. मी तर मागे एक वेळेला कीर्तनात बोललो होतो, एक करावं महाराज. काय? पवित्र होता येत नाही, होऊच नका. काय गरज नाही, होऊ नका. नका हो. आपल्या शक्तीनं आपल्याला काम क्रोध लोभ नाही काढणं एवढं सोपं नाही महाराज. नका हो. फक्त एक करायचं, जसं आहोत तसं पुढं जाऊन बसायचं आणि खरं प्रगट करायचं. आपण काय करतो? देवाजवळ जाऊन सुद्धा लबाडी करतो. देवाजवळ सुद्धा मी सभ्य आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं द्या ना काम आपल्यात. महाराज विकार जाणं एवढं सोपं आहे काय? ब्रह्मदेव, ब्रह्मदेव माहितीये का? ब्रह्मदेव, ब्रह्मदेव कुठून जन्म झाला ब्रह्मदेवाचा? भगवान विष्णूच्या ना, म्हणजे भगवंताचा मुलगा, भगवान विष्णूचा मुलगा आहे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवानं सृष्टीच्या अगोदर मुलगी जन्माला आली त्यांच्या मुखातून, सरस्वती. आणि काय केलं ब्रह्मदेवानं? वेदार्थाचा गोवा. स्वतःच्या मुलीची अभिलाषा ब्रह्मदेवाला झाली. इतकं खतरनाक विकार येतं. कामाचे निघाये ब्रह्मकन्येची धरुदाये पराशरा किनिकाई भोगिली दिवे दुर्गंधा. कामाचे निघाये ब्रह्मवेशी मदकामाचे निघाय ब्रह्मा कन्ये ते धरू जाय. पाराशर्ये केले काय? भोगिली पाये दिवा दुर्गंधा. काय महाराज? काय मोठ्या मोठ्या ऋषींच आहे. व्यासांचा जन्म झालाय, आता ते मोठे मोठे सगळं सांगताय. पण जसं आहे तसं मी असा आहे. आपला कमीपणा प्रगट करणं मग एवढं काय नाही. जसं तसं जैसे तैसे बाळ. लेकर चिखलात भरलेलं का असं ना, पण त्याने खाना खाना जाऊन आईच्या मांडीवर बसावं, आईच्या समोर तसं जावं. आहे का नाही? जसं असेल तसं. आमचा आहे विकार, आहेतच विकार, त्याच्यात काही दुमत नाही. आहेत विकार भगवान बाबाच्या पुढे मांडून द्यायचे. लोक आहेत नका बरं मांडू, लोक नावं ठेवतील. तू का म्हणे अपराधाचा केलो, अपराधी आहे देवा आहे मी तर वानाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी
तुझम्या ठेविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा नाही ऐकले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडी पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा नाही केला करविला पर उपकार नाही दया आली पडित पिडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा ज्ञान नाही मी मी तो अवगुण नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजावलोकन मूर्तीचे हे सगळं झालंय माझ्याकडून अपराधी आहे मी अन्याय आहे पण शिक्क्यात सांगतात काय तू उदार आहे तू काय उदार आहे उदार माझा स्वीकार कर आप आपण्या घात करू शत्रू झालो मी तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे जसं आहे तस तू उदार म्हणून माझा असं महाराज आज 7वा दिवस आहे भगवंताकडे मागणी मागता येते आज आपल्याला सेवा केली आपण मागणी मागता येते एकच भगवान बाबांच्या चरणावर आणि वामन भाऊ महाराजांच्या चरणावर एकच मागूयात काय मागावं महाराज आपल्याला मागण्याचं तरी काय कळतंय काहीच नाही खूप विकार भरलेले आहेत आमच्या प्रयत्नानं ते काढणं शक्य नाहीत म्हणून काय तुम्हाला चमत्कार आमच्या जीवनात करायचा ते करा पण हे काम क्रोधाधिक लोभाधिक जे विकार आहेत यांना बाहेर घाला यांना बाहेर घाला आणि नसतील बाहेर घालायचे तर ते करू नका विकारासहित स्वीकार करा तुम्हाला जर विकार न घालवता आमचा सांभाळ करायचा असेल तर आम्हाला काय अडचण आहे का नाही अहो आमच्यावर पोरगी द्यायला आले तर पुढची पार्टी श्रीमंत आहे करोडपती आणि बापानं सरळ सांगितलं बा आमचं पोरग आहे काय पण आमच्यावर 5 लाख कर्ज आहे तुमची पोरगी द्यायची तुमची इच्छाचे ना म्हणलं नाही पोरगी तर तुमच्याच घरी द्यायची मग कर्ज फेडा कारण तुमच्या श्रीमंताच्या पोरगीन कोणी जर म्हणलं त्याच्या एवढा मोठा अब्जावधी म्हणून त्याच्या जवळवर कर्ज आहे तर ते तुम्हाला काय होईल बरं वाटणार नाही कर्ज फेडा आणि नसल फेडायचं तर मग तशीच पोरगी द्या मग तू आता तुझी लाज तुझी देवा वाटू द्या तुम्हाला लाज वाटत आम्हाला काय करायचंय म्हणून असा पण एक मागणी आहेच की आमचा जसा असेल तसा आमचा स्वीकार करा समर्थशील आजापुल यांना आमचा स्वीकार करा आणि महाराज एवढी जी सेवा आहे ही फक्त संतांनी आपला स्वीकार करावा याच्या करताच करावी माणसाला परमार्थातली सेवा संताच्या स्वीकारा करताच करावी ना मानासाठी ना धनासाठी मान काय हो महाराज काय मान आहे काय मान आहे काय मानाची अपेक्षा ठेवा आपण शास्त्रीजींच्या भाषेत सांगायचं तर आपण त्याच्याकडून मानाची अपेक्षा ठेवतो ज्याला त्याची बायको मानित नाही हे शास्त्रीजींची भाषा आहे आपल्याला असं वाटतं की या पुढच्या माणसाला मला मान द्यावा अरे पण त्यानं मान द्यावा त्याला त्याची काय मानत नाही काय काय करायचं त्याचा मान घेऊन आपल्याला काय करायचंय आणि तुम्हाला एक सांगतो मानाचं कसं आहे लोकांचं मानाच्या भरभराटीचं मानाचं कसं आहे सांगतो महाराज आज जे लोक मानतात लोक डोक्यावरही घेतात आणि लोक काय नाही प्रारब्धात असते ते लोकांवर काहीच नाही अन्न मान धन आपलं प्रारब्ध आहे मान आहे प्रारब्ध गेलं ना लगेच पलटीच आणि पुन्हा ते कसं होतं माहिती का एखाद्या महाराजाचं लोक वर्णन करतात तो मोठा महाराज आहे आमका आहे तमका आहे आणि मग तेच पुन्हा काय करतात जेने मुखी स्तवी त्याची निंदे पाठी लावी मग निंदा करायला मग आपल्यासारखा एखादा म्हणलो का हो तुम्ही पहिल्यांदा लय वर्णन करायचे अरे तवा चांगला होता रे तवा मस्त होता आता काय झाला म्हणून मानाच्या बाणाच्या धनाच्या अजिबात कशात नाही फक्त भगवंताकडे एक मागायचंय की भगवंता जसा आहोत तसा आमचा काय करा स्वीकार करा आणि आमच्याकडून सेवा करून घ्या महाराज माणसानं शुद्ध आचरण तुम्हाला एक सांगतो लक्षातच ठेवा कधी जीवनात मरण तर प्रत्येकाला येणार आहे 100% त्याच्यात काहीच नाही काय नाही ब्रह्मदेवालाही चुकलं नाही सृष्टीची या मापा ब्रह्मापणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे चुकतच नाही मरण प्रत्येकाला ऐका पण महाराज कबीरदासजी म्हणतात
कबीरा जब हम पैदा हुए जग हंसा था अमरोए, ऐसे करने कर चले कि हम हसे और जग रोये. महाराज ज्यावेळेला आपण जन्माला आलतो त्यावेळेला लोक हसू लागले, मुलगा झाला ना आपण रडत होतो. पण जीवनभर असं कर्म करावं की मरताना आपण हसावं लोकांनी रडावं, असं करता येतं. म्हणून एक सांगतो, जास्त चांगलं करून नाही मरता आलं हरकत नाही. मी नेहमी सांगतोय माणसाने जीवनात एक झाड लावून तरी मरावं, एक झाड. कारण जोपर्यंत ते झाड उभं आहे तोपर्यंत त्या सावलीला बसणारे आपलं काय काढत राहतील, आठवण काढत राहतील. झाड लावून मरावं. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही त्याचा विचार नाही, पण मी माझ्या नेहमी प्रत्येक वेळेस लक्षात येत आहे की ते नारळाचं झाड पाहिलं ना, आता तिकडं माणसं गेली आणि ते हिरवगार नारळाचं झाड पाहिलं की एका व्यक्तीची आठवण येते. कुणाची? कुणाची आठवण येते? झाड पाहिलं की नारायण दादाची आठवण येते का नाही? महाराज सप्ताह चालू झाल्यापासून मला कमीत कमी 5-10 जण तरी म्हणले असतील की इथं आलं की नारायणदाची आठवण आली का. मागच्या सप्त्यात इथं कुठंच कचरा नाही दिसू द्याला. बरोबर का नाही? म्हणजे मी कोणाला बरं वाटावं, तुम्हाला बरं वाटावं, आता याच्याकरता अजिबात नाही, त्याच्याकरता नाहीचे, फक्त माणसाची आठवण. बरोबर आहे का नाही? कुठंच कचरा नाही दिसू दिला. एवढं काम केलं तरी. आणि हे प्रत्येक सप्त्याला काय येत जाणार आहे, गावात दिंडी आली. आता त्या औंढ्याला दिंडी चालली होती, तळणीची दिंडी आली आणि असं चहा आलं याला त्याला इकडं तिकडं. कोणतरी असंच म्हणे नारायण पाहिजे होता तो, म्हणे काय धावपळ, म्हणे गावात दिंडी आली की पळतच यायचं. म्हणजे बरोबर आहे का नाही? चांगल्या क्रिया काय काढत जातात, नाव काढत जातात. म्हणून माणसानं जीवनात एक झाड लावून तरी मरावं. आखाड्याचं झाड तोडून मरू नाही. नाही नाही, सत्यता आहे महाराज. आखाड्याचं झाड तोडून मरू नाही. म्हणून आपल्या जीवनात चांगलं घडत राहो. आणि बाबांनी आपल्यावर नित्य वारंवार कृपा करत राहू. आणि कृपा करत राहू म्हणण्याची गरजच नाही महाराज. कृपा केली त्यावेळेसच बाबा गावात आले, म्हणायचीच गरज नाही. कृपा करू. आणि सत्य यात काय नाही, हे ना तोंड चोपडेपणा आहे ना तुम्हाला गाव करेल बरं वाटावं म्हणून मी बोलायलोय, काहीच नाही यात, अजिबात नाही. काहीच नाही. जे ते भगवान बाबाच्या समोर व्यासपीठावर जे ते सत्य आहे. आणि बाबांनी कृपा केली म्हणून आलेत. नाही तर हागंदरीत एवढा सोहळा होणं काय संतांच्या कृपेशिवाय होतंय वय? होतंय? या गोष्टी घडत असतात. हागंदरीत एवढा सोहळा बरं कोण स्वप्नात तरी आणलं होतं कधी? कोणच नाही महाराज. जे कधीच आपली बुद्धी विचार करत नाही ते घडवून जातं तो आशीर्वादी. विचाराच्या बाहेर जे घडवतं त्यालाच काय म्हणावं? आशीर्वाद म्हणावं. म्हणून आपल्याकडून न घडणाऱ्या घटना आशीर्वाद घडवून जातात आणि निश्चित त्या घडत राहतील. महाराज एकच बाबाकडे मागणी मागूया. आपण असो नसो, कोणाचा काय भरोसा उद्याचा नाही, आपण असो नसो पण चंद्र सूर्य असेपर्यंत हा बाबांचा सोहळा चालत राहावा, याच्यात विघ्न येऊ नये, एवढीच बाबांच्या चरणी मागणी मागतो. आणि बाबांनी आपल्याला ओटीत घ्यावं, जसे असतील तसं घ्यावं. आम्ही जसे आहोत तसे आहोत. माईक मधून स्पष्ट बाबाला आवाज जाईल अशा आवाजात चाललंय ना आता, तसे तर बाबा सगळीकडेच येतं. पण जरा लक्ष देऊन ऐका. बाबाला म्हणतोय, भगवान बाबाला म्हणतोय, ऐका बाबा, जसे आहोत तसे. आम्ही घाण आहोत, भरलेले आहोत, सगळे आहोत, पण तुम्ही आई आहात. महाराज आईचं कर्तव्य, लेकरू गटारात चिखलान भरून आलं ना तर आईनं त्याला स्वच्छ साबणानं स्नान घालावं, चांगले कपडे घालून चांगलं सजवावं, आपल्या मांडीवर बसवावं. पापरूपी चिखलानं आम्ही भरलेलो आहोत बाबा, पण पुण्यरूपी साबणानं तुम्ही आम्हाला स्नान घाला आणि तुमच्या मांडीवर बसवा. जीवन सफल झालं. एवढीच बाबांच्या चरणावर मागणी मागूया. आणि 7 दिवस झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करूया. आता वेळ झाली, 4:15 वाजतायत. पुढचेही कार्यक्रम आपले पंक्ती वगैरे सगळे आहे, म्हणून बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करू. आणि आज संध्याकाळी पुरुषोत्तम महाराजाचं कीर्तन होईल. आता काय करायचं, आरतीच घ्यायची डायरेक्ट. ऐका, पूजेला लई टाइम जातो बाबा. मज सांगा तुम्ही कवनाची मज नाही
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.